उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, श्रावण महिना चालू आहे. इथे प्रति गुरुवार रविवार स्वामींचा कामकाजाचा आणि जनता दरबार स्वामींचा भरवला जातो. तो आजच नाही, याला अनेक दशकांची आणि शतकांची परंपरा आहे. हे स्वामी कार्य, स्वामी योगाचे युगप्रवर्तक आणि तेजोनिधी परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी मागील शतकभर देशाची पायपीट करून भांबावलेल्या मनांना, उद्ध्वस्त झालेल्या प्रपंचातल्या लोकांना सुस्थिर करण्याचं मार्गदर्शन काम त्यांनी शतकभर विनामूल्य केलं. आणि त्याच कृतीतून दरबारची संकल्पना समोर आली आणि या दरबारनं आज तगायत कोट्यवधीपेक्षा अधिक उद्ध्वस्त झालेले संसार दुरुस्त करण्याला स्वामींनी आशीर्वाद दिला. आपण आज राज्याच्या आणि देशाच्या विविध ठिकाणाहून मुंबईसह आलेला आहात. मुंबई ही महाराजांची आवडती नगरी आहे. महाराजांनी मागील शतकामध्ये प्रदीर्घ काल मुंबई आणि उपनगरांमध्ये आपला कामकाजाचा कार्यभार सेवेकऱ्यांवर सोपवला. तुम्ही स्वामी चरित्र वाचक आहात, अभ्यासक आहात. स्वामी सर्व राज्यातल्या सेवेकऱ्यांना सांगायचे, जा सागरतेरी किल्ला बांधून राहा. याचा अर्थ तसा सरळ नाही. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तटबंदी करायची नाही. त्यांचा अर्थ सांगण्याचा वेगळा होता की सर्वात जास्त दुःख आणि समस्या केवळ मुंबई आणि उपनगरात आहे. हा मानव नावाचा जो भवसागर आहे, त्या भवसागरात स्वामींचं कार्य किल्लारूपी सुरू करा, हा त्यामागचा अर्थ होता. म्हणून आज शेकडो हजारो सेवा केंद्र मुंबई आणि उपनगरात आहे. तसं मुंबईकरांचं जीवन प्रचंड धावपळीत आहे. आपणा सर्वांना विदित आहे, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना विदित आहे, सकाळी 6:36ची लोकल पकडल्यापासून रात्री घरी किती वाजता येतात त्याचा टायमिंग माहीत नसतं. पुढे काय घडेल, घरी वेळेवर पोचू का, याचा ठाव ठिकाणा नसतो. म्हणून अशा धावत्या धगधगत्या जीवनामध्ये सुट्टीच्या दिवशी स्वास्थ्य, सौख्य, स्वामींचा आशीर्वाद त्यांना अपेक्षित आहे, तो ऊर्जा वाढवणारा आहे. म्हणून आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण इथे प्रधान केंद्रात आलेला आहात. तसं आम्ही मुंबईकरांना काही वर्षापासून संख्यात्मक होणारी वाढ लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वरला 4 शनिवार दिलेले आहेत. म्हणून मोठ्या प्रमाणात मुंबईकर प्रति शनिवारी आपल्या समस्येसह, कार्यासह त्र्यंबकेश्वरी सेवा रुजू करण्यासाठी येतात. आपण त्र्यंबकला जाऊन आलेला आहात आणि जाणार आहात. तिथे बहुविध असणाऱ्या अनेक योजना मानव देशाच्या धर्माच्या कल्याणासाठी राबवल्या जातात. त्या ठिकाणी स्वामींसोबत 8 शक्तिपीठं आहेत. अनेक गरीब भाविकांना कुलदेवता, कुलदैवत याचं फारशी माहिती नाही.
तिथे स्वामींनी 12व्या अध्यायात बाळप्पांनासुद्धा कुलदेवता कोण आहे हे तुळजापूरच्या देवीच्या आविष्कारातून जसं शिकवलं सवरलं, तसं महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली 4 प्रमुख शक्तिपीठं जी आहेत ती पण स्वामींसोबत तिथे आहेत. त्यात सप्तशृंग आहे. चुकून सप्तशृंगला जाणं झालं नाही तर तिथे आपलं पीठ आहे, तिथे तुळजापूरचं पीठ आहे. सर्वांना तुळजापूर जाणं अशक्य आहे. सर्वांना महालक्ष्मी कोल्हापूरला जाणं शक्य नाही, त्यांना तिथे ते पीठ आहे. ज्यांना माहूरला रेणुकेला जाणं अशक्य आहे त्यांना तिथे पीठ आहे. आमच्या भारतीय भगिनींना हक्काचं एक व्यासपीठ त्या ठिकाणी आपल्या कुलस्वामिनींचं त्या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. म्हणून तुम्ही तुमच्या सवडीनं कधीही कुठल्याही शनिवार असो, रविवार असो, सुट्टीचा दिवस असो किंवा वर्किंग डे असो, कुठलाही असो, देवांना काही असे वार वाटलेले नाही. देवीला मंगळवारीच गेलं पाहिजे, खंडोबाला रविवारीच गेलं पाहिजे. मग एरवी का तिथे नसतात का ते? असं थोडीच आहे. परंतु सांगण्याचा आशय असा आहे, तुम्हाला ज्या ज्या वेळी जमेल त्या त्यावेळी हक्काच्या ओसरीमध्ये कुलधर्म कुलाचार करण्याला आपणाला संधी मिळालेली आहे. केव्हाही 12 महिने 24 तासात. आणि त्या ठिकाणी दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, एकादशी आली. आज एकादशी सुरू झालेली आहे, उद्या एकादशी सोमवार आहे. तिथे भागवत वाचण्याला संधी आहे. जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट याचं सामर्थ्य भागवतात आहे. म्हणून ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अखिल मानवजातीसाठी हा संदेश दिलेला आहे. तो निश्चितपणे फलद्रूप करण्यासाठी आपण त्या त्र्यंबकेश्वरच्या अष्टपीठांमध्ये अल्पशी आपली सेवा रुजू करू शकतो फावल्या वेळेत. आणि त्या सेवेचा स्वाद सर्वात जास्त मुंबईकर लुटतात. का तर त्यांना अनुभूती येते आणि प्रचंड श्रद्धेनं ते सेवा करतात. घरी जाईपर्यंत त्यांची कामं मार्गी लागतात. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपलं त्या हक्काचं उचरी आहे, तिथे कुठलाही आडपडदा नाही. त्या ठिकाणी आपणाला या अपेक्षित सेवा, ज्यांना गुरुचरित्र वाचायचं आहे त्यांना गुरुचरित्र वाचता येतं, ज्यांना नवनाथ वाचायचं आहे तिथे नवनाथ वाचता येतो, ज्यांना भागवत वाचायचं आहे त्यांना भागवत वाचता येतं. सप्तशतीसह, मल्हारी सप्तशतीसह अनेक ग्रंथ त्या ठिकाणी असणाऱ्या लायब्रऱ्या आपल्याला सुचवत आहेत की देशाचं धर्माचं काम करा. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून आपण वाचन संस्कृतीला चालना द्यावी आणि आपण काहीतरी वाचत जावं रोज. 1-2 पानं तरी फावल्या वेळात 5-10 मिनिट का होईना आपली वाचन संस्कृती आपण पुढे आणावी. आजच्या नवयुगामध्ये नवी पिढी तथा युवा पिढी वाचन शक्तीपासून दूर चाललेली आहे. देशात आणि जगात असणारी वाचनालयं ओस पडत चाललेली आहे आणि टी व्ही मोबाईलचा अतिरेक वापर करून डोळे आणि शारीरिक इजा ते स्वतःला त्यात झोकून घेत आहे. त्याचा अतिरेक करणं किंवा जास्त वापर करणं हे शारीरिकदृष्ट्या उचित नाही, हे आपणा सर्वांना विदित आहे. म्हणून त्या माध्यमांचा कमीत कमी वापर, आपल्या प्रकृतीला उपद्रव होणार नाही ही सर्वांनीच काळजी घ्यावी. तुम्ही काल परवा बातमी बघितली, बापानं मुलाला आयफोन घेतला नाही, त्याने डोंगरावरून उडी मारली आणि कुटुंबाचा सत्यानाश झाला मोबाईलमुळं, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून असल्या प्रवृत्ती
जर वाढत गेल्या तर नवी पिढी बिघडून जाईल, पुन्हा नेपाळसारखी अवस्था होईल. म्हणून हा फार मोठा धोका नवयुवकांच्या बाबत या देशाला आहे. म्हणून हे स्पष्टच सांगितलेलं बरं. म्हणून या कार्यानं अनेक दशकांपासून पहिला अध्याय हा सुरू केला की उद्याची भावी पिढी, नवी पिढी, या देशाचे आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी आणि आदर्श सेवेकरी करण्यासाठी आपण वाटेल ते करा. इथे बसलेले आमचे काही गुरुजन प्रतिनिधी यात आलेले आहेत आणि पहिलं प्राधान्य मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराला दिलेलं आहे. कारण उद्याची पिढी आपणाला घडवणं, ही सत्ता त्यांच्या हातात देणं, देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं आणि देशात शूर वीर, देशाचं संरक्षण करणारे नवजवान नव्या पिढीतून निर्माण करणं ही काळाची गरज आहे. ही जर नवी पिढी घडली नाही तर शत्रू आपल्यावर टपून आहे राज्य करायला. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की हे समाजशास्त्र, सामाजिक सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता या मूल्यातून शिकवली जाते. म्हणून इथे समोर गुरुजन लोक उभे आहेत. त्यात दुसरा वैयक्तिक कौटुंबिक फायदा असा आहे की त्यांना श्रावण बाळासारखं, पुंडलिकासारखं आपण तयार करा. भले शाळेत कमी मार्क्स मिळाले तरी चालतील, नापास झाले तरी चालतील, पण ते व्यसनी होणार नाहीत याची तत्वता आपण काळजी घ्यावी. म्हणून आपणाला त्यांना पुंडलिक बनवायचं आहे, त्यांना श्रावणबाळ बनवायचं आहे. आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करणारी नवी पिढी आपणाला यातून घडवायची आहे. मला वाटतं राष्ट्राच्या धर्माच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. म्हणून यात आपण सर्वच जणांनी, इथे असलेले, घरी असलेले सर्वच जणांनी थोडंसं आम्ही तुमच्याकडं समयदान मागतो आहे. तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढा, याला समयदान म्हणतात. म्हणून हे कार्यासाठी जर तुम्ही समयदान दिलं तर नवी पिढी बिघडणार नाही. आज आमचे जुने अनेक लोक म्हणतात ही नवी पिढी फार बिघडलेली आहे. आम्ही सांगतो बिघडलेली नाही, घडवण्यात तुम्ही कमी पडत आहात. म्हणून नवी पिढीला घडवणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी आमच्या राज्यातल्या, देशातल्या सर्व गुरुजनांना एक तगडं आव्हान आहे की त्यांनी शाळांवर जाऊन, विद्यापीठात जाऊन मुलांना घडवणं, शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं, या तिघांनाही मार्गदर्शन करण्याचं प्रयोजन अनेक दशकं आपण राज्यात आणि देशात आणि विदेशात वेळोवेळी करत आहोत. मधल्या काळात संभाजीनगरला, इथे काही संभाजीनगरचे लोक आलेले आहेत. तुम्हाला माहीत असेल, आपण मागच्या 3 महिन्यापूर्वी संभाजीनगरला एक फार मोठा संस्कार सोहळा घेतला. त्या 9 जिल्ह्यांमधून सुमारे 5 लाख विद्यार्थी त्या कार्यक्रमाला आले आणि त्यांना पूर्ण दिवस, 5 दिवस हे संस्कार स्वीकारण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतली. आणि वेळ तशीच होती, कारण मधल्या काळात संभाजीनगर, मराठवाड्यात एका मुलीनं आईचा खून करावा, एका मुलानं बापाचा खून करावा, असं विदारक चित्र संभाजीनगरमध्ये घडलं होतं. म्हणून तिथले कलेक्टर आणि संबंधित शासकीय अधिकारी धावत आले आणि यावर आम्ही काय उपाय करावा. शिक्षा करून तो उपयोग होणार नाही. त्यांना सूचित केलं की वय वर्ष 5 ते 18 या वयोगटातील लोकांना, मुलांना तुम्ही जर सुसंस्कारित करू शकला तरच त्याला आला बसेल. हे सर्वांना आवडलं आणि खूप मोठ्या प्रमाणात दिवस रात्र 5 दिवस त्यांनी खूप मेहनत केली. त्या मुलांनी शपथपूर्वक शपथ घेतली, आजपासून आम्ही आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करू, तरच शाळेत जाऊ, अशी जाहीर शपथ त्यांनी कलेक्टरसमोर घेतली. मला वाटतं असे उपक्रम मुंबई आणि उपनगरात जर घेतले तर मुंबईकरांना निश्चितपणे आनंद वाटेल.
विश्वास वाढेल आणि पुढील पिढी तुमच्या आज्ञेचं पालन करेल. यात वावगं काय आहे? म्हणून याकडे आपण थोडं, अन्य कामं तर आपली चुकत नाही, पण याकडे थोडं आपण लक्ष द्यावं, हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून आम्ही तयार आहोत. आपण मुंबईमध्ये दिवाळीच्या पूर्वार्धात किंवा सुट्टीच्या काळात मुंबईत 193 केंद्र आहेत. ही सगळी जर एकत्र आली, आपलेच लोक एवढे आहेत की काही लाख आपलेच लोक मुंबईत आहेत, आणि एवढे जरी एकत्र आले, आईवडील, पालक आणि विद्यार्थी, तुम्ही मुंबई जिंकली विचारानं, आचारानं आणि संस्कारानं, असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून आपणाला हे कळकळीचं निवेदन आहे. इथे मुंबईच्या अनेक वरळीसह विविध उपनगरांमधून आपण जबाबदार प्रतिनिधी म्हणून आलेला आहात. म्हणून आपणावर ही सर्व जिम्मेदारी आहे. मुंबईचं आरोग्य अबाधित राहावं, त्यांची सुरक्षा अबाधित राहावी, हा त्यामागचा आमचा उद्देश आहे. म्हणून हा मूळ विषय मूल्य शिक्षणाचा आहे. म्हणून आपण सेवानिवृत्त शिक्षकांकडे आणि अस्तित्वात असणाऱ्या शिक्षकांकडे, त्यात आमच्या काही माता भगिनी खूप चांगलं काम करतात, त्यांच्यावर तुम्ही जबाबदारी द्या. त्यानंतर सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाचा दुसरा अध्याय प्रश्न उत्तर विभाग आहे. इथे गुरुवार रविवार विनामूल्य मार्गदर्शनातून उभे असणारे प्रतिनिधी आपला समयदान देऊन हे पारमार्थिक काम राष्ट्र उभारणीसाठी करतात. आणि खरं तर आमच्या जेवढ्या माता भगिनी आहेत, त्या नुसत्याच माता भगिनी नाही, त्या राष्ट्र निर्मात्या आहेत. त्यांच्या हातूनच हे राष्ट्र निर्माण होणार आहे. म्हणून त्यांनी प्रश्न उत्तर विभागाकडे लक्ष देताना निर्माण होणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत, पैकी आज आपण बऱ्याच समस्या घेऊन आलात. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, हट्टपणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, विवाहाचे प्रश्न आहे, अपत्याचे प्रश्न आहेत, उद्योग व्यवसायाचे प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत, आणि सर्वात शेवटचं मनःशांतीचा प्रश्न आहे. असे सुमारे डझनभर प्रश्न अनेक कुटुंबात भेडसावणारे आहेत. कोणी डोक्यावर वाढलेलं कर्ज आहे. अशा अनेक स्पर्धात्मक समस्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी त्या वाढत आहेत. त्या कुठेतरी कायमच्या थांबण्यासाठी आपणाला स्वामींशिवाय दुसरं कोणी वाली नाही. म्हणून आपण स्वामींचे का पाय धरतो हे मुंबईकरांना सांगायला नको, त्यांना माहीत आहे. त्यांच्या श्वासागणिक स्वामी उभे राहतात आणि संकटातून तारतात. असे अनुभव घेऊन आलेले इथे आपण सर्वजण मुंबईकर आहात. यात कुठलीही अतिशयोक्ती नाही. तर पुढचा विभाग, इथे विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील उभं राहून आज राज्यात आणि देशात सर्वात अवघड प्रश्न मुला-मुलींच्या विवाहाचा आहे. आणि गेल्या 60-70 वर्षात या कार्यातून स्वामींच्या कृपेनं जेवढे सेवेकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न जमली झाली, आपणाला माहितीसाठी ज्यांनी स्वामींचा आशीर्वाद घेऊन आईवडिलांची आज्ञा पाळून विवाह केली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आईवडिलांचा विचार घेणं हे तेवढंच मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. त्यामुळं विवाह मंडळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे. इथे दर गुरुवार रविवार विवाह परिचय मेळावा भरवला जातो आणि आपल्या विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक नोंदी वधूवरांच्या इथे उपलब्ध आहेत. आणि आज नंदुरबार नगरीमध्ये, नंदनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह मंडळ आणि कृषी विभागाच्या वतीनं वृक्षारोपण, पर्यावरण याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे. रानभाज्या हाही उत्सव तिथे ठेवलेला आहे की निदान सीझनमध्ये तण भाज्या आणि रानभाज्या जर आपण आहारात घेतल्या,
आयुष्यात कुठलेही असाध्य आजार तुम्हाला होणार नाही. म्हणून आपण निसर्गाकडे सुद्धा वळावं. आज उद्या एकादशी आहे. आज आणि उद्या भागवत एकादशी आहे. भागवत एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व भागवत वाचण्याचं आहे. म्हणून इथे छोटा भागवत आणलेला आहे. मोठा भागवत वाचायला तुमच्या मुंबईकरांजवळ वेळ तेवढा नाही. म्हणून खास मुंबईकरांसाठी 700 श्लोकी तास सव्वा तासामध्ये तुम्ही भागवत वाचू शकता. तेवढा वेळ तुम्ही काढू शकता. म्हणून तुम्ही तुमच्या सवडीनं तथा सामुदायिक हा भागवत ग्रंथ जर तुम्ही वाचला तर एक धर्माचं जागरण होईल, देशाचं जागरण होईल आणि समस्यामुक्त चिंतामुक्त जीवनाला एक नामी संधी मिळेल यात शंका नाही. म्हणून आपण विवाह मंडळाच्या वतीनं या सर्व बाबी आजच्या मितीला मुलींचं लग्न करणं एक वेळी सोपं आहे. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, आणि खट्याळ सूनबाई मिळाली तर घराचं घरपण देशाचं देशपण राहणार नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण खातरजमा करून अवखळ बुद्धीनं मुलामुलींची लग्न जमू नका. स्थिर चित्तानं तुम्ही मुलामुलींची विवाह पक्की करा. स्वामींचा आशीर्वाद ही गॅरंटी आहे की उभयतांचं भावी जीवन नक्की सुखी होईल या दुमत नाही. पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य विभाग घेऊन इथे आमचे डॉक्टर लोक आलेले आहेत. कदाचित ते मुंबईकरांना आवडेल, कारण आपण जे त्र्यंबकेश्वरला मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल मुंबईकरांसाठी मुंबईच्या जीवावर ते उभं केलेलं आहे आणि ते त्याशी बांधिलकी करतायत. मुंबईसह बहुविध ठिकाणी आपण कॅन्सरमुक्त जीवन जगण्याला एक नामी संधी दिलेली आहे. आपण कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी हा कॅन्सरचा दवा इथे आणलेला आहे आणि सप्तरंगीसह रानभेंडीसह असा अनेक घरगुती उपचार बिना केमो, बिना वेदना आणि बिना शस्त्रक्रिया असणारा हा दवा आहे. आणि आमच्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी यावर बोलताना सांगितलं, वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे. अशा पद्धतीनं या दव्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते आपण अबाधित ठेवावं. त्यासाठी हे मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आपणाला हाक मारत आहे आणि गोरगरिबांसाठी हा दवा मोफत उपलब्ध करून दिलेला आहे. मागील वर्षात पंजाबचे सुमारे 300 साधू त्यांना कॅन्सर झालेला होता. त्यांनी हा दवा उपलब्ध केल्यावर 40 दिवसात त्यांचा कॅन्सर 100% नष्ट झाला. 1 रुपयाची गोळी औषध न घेता. म्हणून असा जो सोपा दवा आहे, अर्थात तो दवा थोडा कडू तुरट आहे, परंतु बिना शस्त्रक्रिया आपणाला या दव्याचं अनन्यसाधारण महत्त्व समजून घेता येईल. त्यानंतर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तुरचना कशी करावी या संदर्भात ते दिवसभरासाठी इंजिनियर आर्किटेक्ट मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा आपण लाभ घ्यावा. त्यानंतर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत आणि कायद्याची अंमलबजावणी आध्यात्मिक, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक जीवनात त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला केंद्र उभारणी जरी करायची असेल ती कायद्याच्या चाकोरीत करावी, तुमच्याकडे कोणी बोट दाखवायला नको. म्हणून त्या दृष्टीनं या सर्व बाबी प्रकर्षानं आपणाला करायच्या आहेत. इथे दर गुरुवार रविवारी स्वामींचा जनता दरबार भरवला जातो आणि त्यामध्ये या साऱ्या प्रक्रिया 18 विभागाच्या या कार्यानं स्वीकारलेल्या आहेत. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधी
त्यानंतर स्वयंरोजगार प्रतिनिधी, प्रकृती पर्यावरण विभाग प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे 8ही प्रतिनिधी या ठिकाणी आपला लेखाजोखा मांडणार आहेत. दुर्ग अभियान प्रतिनिधी आहे, देशविदेश अभियान प्रतिनिधी आहेत. पुढच्या सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात भूकंप जगात आणि देशात अमेरिकेसह होणार आहेत. म्हणून आम्ही जगाला एक लाल कंदील दिलेला आहे की आपण अलर्ट राहा आणि त्या भूकंपाची तीव्रता 8 रिश्टरवरून 1 रिश्टरवर आणण्यासाठी या भूकंप यंत्राचा वापर करा. म्हणून त्याची आपण गावोगावी स्थापना करावी. त्यालाही रुपया खर्च नाही. हा मारुती ध्वज आहे. सुनामीसारखे अनेक येणारी वादळं आहेत, संकटं आहेत, आसमानी संकट आहेत, ते थांबवण्याचं काम हे मारुती रायाचं निशाण करतं. त्याखाली बसून जर आपण लांगुल अस्त्र तथा हनुमान चालिसा वाचला, मोजून 3 मिनिटात वादळं थांबतात, जगातली देशातली कुठली. म्हणून आपण याचा कृपया वापर करावा. आता शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. मराठी अस्मितेत काम करणारा भगिनी वर्ग आहे. त्यांनी आज 2 प्रश्न आणलेले आहेत. त्यात डोक्यावर वाढणारं कर्ज आणि व्यसनाधीनता घालवण्यासाठी आणायचे श्रावण महिना आहे. आणि तुम्ही मुंबईकरांना तुम्हाला माहीत आहे, शंकराच्या पिंडीवर जर अभिषेक केला आणि ते तीर्थ उभयतांना दिलं, सोंटे वाचून खोकला जातो आणि महिन्याभराच्या आत ते लोक निर्व्यसनी आणि शाकाहारी होतात. घर बसल्या, रुपया लागत नाही. म्हणून आपण ही उपाययोजना घर बसल्या तथा सेवा केंद्रात आपण करण्याचं करावं. दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज, त्याला श्रीयंत्र म्हणतात. आणि इथे बसलेल्या आमच्या साऱ्या माता भगिनी श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक, प्रसारक आहेत. आणि या भगिनी नुसतंच मुंबईपुरतं नाही, राज्यापुरतं नाही, देशापुरतं मर्यादित नाही, तर जगाच्या पाठीवर आमच्या सर्व सेवेकरी भगिनी श्रीयंत्राच्या उपासक, प्रचारक आहेत. अमेरिकेत तुम्ही बघा, अरब कंट्रीमध्ये बघा, सुमारे 70 देशांमध्ये श्रीयंत्राच्या उपासना आणि स्वामींच्या सेवा सोबत त्या करतायत. म्हणून आपणाला निश्चितपणे डोक्यावर वाढणारं जे कर्ज आहे ते खाली आणण्याचं काम, कर्जमुक्त, चिंतामुक्त होण्याचं काम श्रीयंत्र करतं आहे. त्यामुळं प्रति पौर्णिमेला आमच्या साऱ्या जगातल्या भगिनी एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात. ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात, पाटावर 3 सुपाऱ्या आणि ते श्रीयंत्र ठेवतात आणि चांगल्यापैकी ती मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून तो प्रसादाचा नैवेद्य दाखवून स्वतः सत्यनारायण करतात. तथापि इथे बसलेल्या ज्या भगिनी आहेत, ज्या स्वतः प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, कृपया त्यांनी हात वरती करावे. मनापासून धन्यवाद आहेत. बरेच हात वरती आलेले आहेत. पण ज्यांचे हात वरती आले नाही, ज्यांना माहीतच नाही, त्यांना तुम्ही समजून सांगा की त्यांचंही भलं होईल. म्हणून आपण त्यांना समजून सांगण्याचं कृपया प्रयोजन करावं, हे कळकळीचं आवाहन. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. पुनश्च आपणा सर्वांना या श्रावण महिन्याच्या शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर मौनानं प्रथम भगिनीवर्ग औदुंबरा मार्गे दरबारात स्वामींना नमस्कार करतील. मुजरा करणार नाहीत. मुजरा केल्यानंतर मागची व्यक्ती पडते, म्हणून आज गर्दी आहे. हा सर्व अंदाज घेऊन आपण स्वामींना केवळ नमस्कार करून जागेवर बसावं. ज्यांना गुरुपीठात त्र्यंबकेश्वरला जायचं आहे मुंबईकरांना, त्यांना तिथे उपलब्धता आहे, तिथे सर्वजण वाट बघतायत. त्याप्रमाणे आपण नियोजनाप्रमाणे पुढील कामकाज करावं. म्हणून आता आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि प्रार्थनेनंतर मौनानं प्रथम भगिनी येतील. तदनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी समाधी मठाला वळसा घालून दरबारात मुजरा करतील.
एवढं आपण करावं. पुनश्च श्रावण महिन्याच्या आणि पुढील कार्याच्या आपणाला शुभेच्छा देतो. आपणाला समोर रथ एक उभा आहे, तो भारतीय नौजवानांना राखी वाटण्यासाठी चाललेला आहे. त्यांनाही सकाळी शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि देशाच्या बॉर्डरवर सर्व सैन्यांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपले सारे प्रतिनिधी करत आहेत. हा राष्ट्रीय उपक्रम आहे. म्हणून या साऱ्या उपक्रमांमध्ये आपल्या सर्वांचा कृपया सहभाग असावा, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.